आक्रमकपणे हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हॅलो, नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि पोलिसांचे जे बॅरिकेड्स होते ते बॅरिकेड्स तोडून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहे। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा हा मोर्चा जो आहे तो नागपूर संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होता, परंतु मध्येच आकाशवाणी चौकात हा मोर्चा या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केला, परंतु पोलिसांनी लावलेले बॅरिकेड जे आहे ते बॅरिकेड्स तोडून बॅरिकेड्सवर चढून हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी आहेत आणि हे बघा आकाशवाणी चौकात हे आंदोलन थांबावं, ह्या आंदोलकांनी थांबावं म्हणून पोलीस अत्यंत आक्रमक आहे। या ठिकाणी पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे ती या ठिकाणी बोलवलेली आहे आणि यांना थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय, परंतु आंदोलक थांबण्यास तयार नाही। पोलीस कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा आकाशवाणी चौकात जे आहे ते हे आंदोलक पोहोचलेले आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने हे संपूर्ण आंदोलक जे आहे ते निघालेले आहे। बघा आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एकूणच पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन होतं। आकाशवाणी चौकात हे आंदोलन थांबवलं जाणार होतं, परंतु पोलिसांचे बॅरिकेड जे आहे ते या ठिकाणी तोडले आणि त्यानंतर सगळे पोलीस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले आणि आता आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आक्रमक आहेत हे सगळे आंदोलक कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जाण्यासाठी आणि याच ठिकाणी आता हे सगळे पोलीस जे आहे ते पोलीस आणि आंदोलक आमने सामने आहे। पण हे नागपुरातील आकाशवाणी चौकातलं हे दृश्य आहे। एकूणच इंधन दरवाढी विरोधात महागाईचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। हे आंदोलन संविधान चौकातून हा मोर्चा कलेक्टर ऑफिसच्या दिशेने निघाला, परंतु मध्येच आकाशवाणी चौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते, ते बॅरिकेड्स तोडून त्या बॅरिकेड्सवर चढून कार्यकर्ते पुढे आले आणि आता या ठिकाणी डिटेन केलं जात आहे। या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। पोलिसांची दंगा नियंत्रण पथक जे आहे पोलिसांचं ते सुद्धा या ठिकाणी